नागपुरात उष्माघातामुळे 8 जणांचा संशयित मृत्यू झालेला आहे। आरोग्य विभागानं या मृत्यूबाबत कोणताही दुजोरा दिला नाहीये। मात्र हे मृत व्यक्ती रस्त्यावर राहणारे होते, त्यांचे मृतदेह सुद्धा रस्त्यावरच आढळले। भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। भास्कर तरारे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। ते लाखांदूर तालुक्यातील आहेत। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। जळगाव शहरात चौकांमध्ये सिग्नलच्या ठिकाणी हिरव्या कापडाचा मंडप उभारण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअसवर गेलाय, त्यामुळे उन्हापासून बचावासाठी हा उपाय करण्यात आलाय। पश्चिम विदर्भात पाणी टंचाईची तीव्रता वाढली आहे। 436 विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलंय। 86 गावांमध्ये 91 टँकरद्वारे तहान भागवण्याची वेळ आली आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। नाशिकच्या पेठ आदिवासी दुर्गम तालुक्यातील कुंभाळेमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। बोरीची बारी इथल्या महिलांना 3 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतंय। चढउताराच्या पायवाटेनं डोक्यावर हंडे घेऊन पायपीट करावी लागतेय। अकोल्यात जेल चौकातील वॉल्व दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील पाणी पुरवठा 2 दिवस बंद राहणार आहे। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे। बीडची ऐतिहासिक वास्तू असलेल्या खजाना विहिरीनं तळ गाठलाय। बीडची ही सर्वात पुरातन अशी विहीर आहे। 1000 एकराहून अधिक शेतीला या विहिरीचं पाणी पुरवत होतं, मात्र यंदा या खजाना विहिरीनं तळ गाठलाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत उडदाच्या दरात 9100 रुपयांची प्रति क्विंटल वाढ झाली आहे। मागच्या 15 दिवसात उडदाच्या दरात तब्बल 1000 रुपयांची वाढ झालेली आहे। दर चांगले मिळत असले तरी शेतकऱ्यांकडे उडीद शिल्लक नाहीये, त्यामुळे आवक मंदावली आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड या सरकारी कोळसा खाणीतून घातक रासायनिक द्रव्य सोडल्यानं शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालीत। नांदगाव पोळे या गावात जवळपास 40 ते 50 हेक्टर शेतजमिनीतील पिकं उद्ध्वस्त झाली आहेत।